सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस यूट्यूब चॅनल. शुभम भोवतवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण बेसिक्स लेक्चर कव्हर केले 2.1चे. बट ॲक्च्युली मला काय फील होतं की फक्त 2.1 प्रॅक्टिस सेट सॉल्व करून चालणार नाही. तर आपल्याला एक प्रॉपर त्याचे एक वेनुसार PYQs, सॉल्व क्वेश्चन, म्हणजे खास करून IMP क्वेश्चन्स तुम्ही जे शोधत असता एक्झामच्या आधी, IMP क्वेश्चन्स द्या, IMP क्वेश्चन्स द्या. तर ॲक्च्युअली आपण ही एक सिरीजच कंटिन्यू करूया की प्रत्येक कन्सेप्टचं एक बेसिक लेक्चर आणि त्याच्यानंतर त्याचे IMP क्वेश्चन्स. खास करून त्या IMP क्वेश्चन्समध्ये आपण काय कव्हर करूया, बेसिक्स. ऑब्विसली एक लेक्चर तुम्हाला मी बेसिक्सचा देईन, जसं की 2.1चा आपण बेसिक्स कव्हर केलेत त्याचे क्वेश्चन सॉल्व करून. त्याच्यानंतर आपण त्याच्यामधले PYQ सॉल्व करायचे. तर जेवढे पण 5 वर्ष PYQ भेटलेत आपल्याला, 5 ते 6 वर्षाचे, तेवढे आपण त्यात सॉल्व करत असू. तर लेटेस्टवाले PYQचा जो पेपर आहे तो तुम्ही सॉल्व करायचा, त्यातून क्वेश्चन्स काढायचे आणि सॉल्व करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सॉल्ड IMP क्वेश्चन्स देईन. ऑब्विसली सॉल्डमधून पण क्वेश्चन्स येतात बोर्ड्सना, ते पण तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर IMP फ्रॉम ॲक्च्युअल 2.1 आहे, आपण इथे 2.1 करायचं विसरलो आहे. सो 2.1चे आपण आता काय करतोय, IMP डिस्कस करतोय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्या लेक्चरच्या नंतर 2.1 मधून जर क्वेश्चन आला, तुम्हाला युनिट टेस्टला येऊ दे, तुमच्या सेमिस्टरला येऊ दे, तुमच्या बोर्ड्सना येऊ दे, तर तो क्वेश्चन सुटणार नाही. ओके. एकतर क्वेश्चन रिपीट होतात किंवा त्याच्यामध्ये फक्त नंबर्स चेंज केले जातात, बाकी दुसऱ्या ॲज सच काय मोठा रॉकेट सायन्स नाही आहे. तर तुम्ही फक्त ह्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, शुभम भोतूला. बाकी सर्व तुम्हाला इथे भेटत जाईल. तर ॲक्च्युली आपली ही जी सिरीज आहे ही तुमचे बॅकलॉग्स कव्हर करायला, रिव्हिजनसाठी, प्लस तुमच्या युनिट टेस्ट, क्लासमध्ये, स्कूलमध्ये जेवढ्या पण टेस्ट होतात त्यासाठी एकदम युजफुल आहे. ओके. तर यामध्ये ॲक्च्युली आपण बेसिक्सचं जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ह्याच्या आधीचे जे 2 लेक्चर्स आहेत ते तुम्ही कव्हर करून घ्या, जेणेकरून तुमचं बेसिक स्ट्रॉंग होईल. आणि त्याच्यावरती आपण काय करूया, आता जेवढे पण PYQs आणि IMP क्वेश्चन्स आपल्याला वाटत आहेत तेवढे सगळे आपण आता डिस्कस करूया. ठीक आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. चला सुरू करूया. तर इथे तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही चेक करू शकता. फर्स्ट क्वेश्चन, फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0, द व्हॅल्यू ऑफ ABC आर. मार्च 2019चा क्वेश्चन आहे. ABCच्या व्हॅल्यू विचारतात. तर आपण बेसिकमध्ये बघा एक स्टँडर्ड फॉर्म शिकलो होतो. त्याचं काय होतं स्टँडर्ड फॉर्म, तो कोणता होता, AX² + BX + C = 0. मग आपल्याला काय करायचं आहे, जस्ट ह्या स्टँडर्ड फॉर्मला ही वाली इक्वेशन कम्पेअर करायची आहे. तर मग इथे मी लिहून घेतो x² + 10x - 7 = 0. देअरफॉर इथे कोणच नाही आहे एच्या ठिकाणी, म्हणजे 1 आहे. तर इथे एची व्हॅल्यू किती आली, 1 आली. बीची व्हॅल्यू किती आली, 10. आणि सीची व्हॅल्यू किती आली, -7. सो A1 आहे, 10 आहे, A1 आहे, 10 अँड -7. ऑप्शन नंबर सी. मग आपला ऑप्शन नंबर सी काय आहे, आन्सर आहे, फायनल आन्सर. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात. मग आपल्याला MCQ विचारला जाईल 1 मार्करला. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व करा. ह्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे की फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स बघा किती आहे. 20 मार्च 20 नोव्हेंबर 20 मार्च 22 3 टाइम्स क्वेश्चन ॲज इट इज रिपीट झाला आहे. आता ॲज इट इज रिपीट होणे म्हणजे त्याच्यामध्ये साधा नंबर पण चेंज नाही होणे. ओके. मग जर असे क्वेश्चन जर आपल्याला प्रॅक्टिस करायला भेटत आहेत ह्या यूट्यूबवरती किंवा आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही चॅनलला फॉलो करायला पाहिजे, सबस्क्राईब करा. ओके. तर आता आपण काय चेक करूया, प्रत्येक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूया आणि चेक करूया. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आणायचं, तर बेसिक कॅल्क्युलेशन्सचे स्टेप्स करून, ऑपरेशन्स करून. ठीक आहे. तर आता हा जो A वाला आहे त्याला आपण सॉल्व करूया. 5x Aला चेक करूया. 5/x - 3 = x². ते काय विचारतात, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे सांगायचं आहे. कधी कधी असं विचारतात, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, कोणती नाही आहे हे सांगायचं आहे. तर क्वेश्चन केअरफुली 2 टाइम्स रीड करायचा, की सांगतायत काय, फाइंड करायला सांगतायत की म्हणजे ॲक्च्युअल आहे का, म्हणजे कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे विचारतायत की नाही हे विचारतायत. ओके. तर आता मग मी काय करतो, बेसिक स्टेप्सना आपण हा जो डिनॉमिनेटरला x आहे
तो आपण या 3ला मल्टिप्लाय करून पूर्ण डिनॉमिनेटरला देऊया, म्हणजे 3च्या खाली पण देऊया मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. मग आता तो कसं देऊया आपण चेक करा. 5 मायनस 3x डिवायडेड बाय x इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ओके, मग हा डिनॉमिनेटरवाला x इकडे जाईल आणि एक्स क्यूब होईल तो. मग 5 मायनस 3x इज इक्वल्स टू एक्स क्यूब. इथे समजलं आपल्याला की ए वाला ऑप्शन आपला नाही आहे. ओके, कारण का एक्स क्यूब आला, आपल्याला एक्स काय पाहिजे, मॅक्सिमम स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, आपण बी वाला ऑप्शन चेक करूया. बी वाल्या ऑप्शनमध्ये एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 4 आहे. तर मग ह्या एक्सना आतमध्ये मल्टिप्लाय करूया. मग एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू 4 आला. मग एक्स स्क्वेअर प्लस 5x हा प्लस 4 आहे, इकडे येऊन -4 झाला इज इक्वल्स टू 0. बघा मॅक्सिमम डिग्री किती आहे, 2 आहे. त्याच्यानंतर एची व्हॅल्यू 1 आहे, 0 नाही आहे. बीची व्हॅल्यू आहे, सीची व्हॅल्यू आहे. मग हाच एक परफेक्ट एक्झाम्पल मला इथे भेटलाय की जो काय शो करतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म शो करतोय. ओके, मग आपला ऑप्शन नंबर बी आहे. मग सी आणि डी चेक करायची गरजच नाही लागली. ओके, तर हा क्वेश्चन जर तुम्ही नीट प्रॅक्टिस केला तर तुम्ही असं करा, समजून घ्या की क्वेश्चन तुम्हाला इथं समजलाय. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण प्रॅक्टिस करताय, मी असं समजतोय. शुभम भोतूसाठी एक वेगळी नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये मी जेवढ्या पण तुम्हाला सिरीज इथे एक्सप्लेन करणार आहे ते सगळं तुम्हाला काय करायचं आहे, त्या वहीमध्ये प्रॅक्टिस करून ठेवायचं आहे. ओके, आणि फक्त एक्झामला जाताना IMP क्वेश्चन्स आणि बेसिक कन्सेप्टसाठी त्याला तुम्ही काय करू शकता, रिवाइज करू शकता. ठीक आहे, मग आपल्याला सी आणि डी हे करायची गरजच नाही, चेक करायची गरजच नाही. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 पण आपला कम्प्लीट झाला. क्वेश्चन नंबर 3 काय आहे की आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 2 वेळा विचारलाय, 2019ला आणि 2023ला. कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे हे सांगायचं आहे. मग आता आपल्याला काय करायला लागेल, परत एकदा त्यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला लागेल. येस ऑर नो? येस. सो हा एक्स स्क्वेअर आहे ना, तो इकडे येऊन काय होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर होणार आहे. मग इथे चेक करूया आपण, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x. त्याच्यानंतर हा इकडे 11 आहे, तो इकडे -11 होईल इज इक्वल्स टू 0. बघा हे 2 कट झाले, एक्स स्क्वेअरची टर्मच कट झाली. मग आपल्यासाठी ही काय आहे, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारतात ते, की एक्स स्क्वेअरची टर्म कट झाल्याच्या नंतर आपल्या डेफिनेशननुसार मॅक्सिमम डिग्री किती आली, 1 आली. मग हिला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार नाही. मग लकीली आपल्याला काय झालं की तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता, पहिल्याच ऑप्शनमध्ये समजलंय की ही इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही आहे. मग सेकंडवाली आहे का, हो सेकंडवाली आहे, थर्डवाली पण आहे, फोर्थवाली पण आहे. ठीक आहे, मग हे कळतंय कसं, स्टँडर्ड फॉर्मवरून. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल्स टू 0. मॅक्सिमम डिग्री 2 असते. मग इथे पण मॅक्सिमम डिग्री 2 आहे, इथे पण मॅक्सिमम डिग्री 2 आहे. याला इकडे घेऊन सॉल्व्ह केल्यावर पण मॅक्सिमम डिग्री किती येईल, 2 येईल. फक्त इथेच काय झालं, हा इकडे आल्यामुळे मायनस झाला आणि ते 0 झालं. लक्षात येते का मी तुम्हाला काय म्हणतोय? तर मग ह्याचं सोल्युशन काय आहे, ऑप्शन नंबर ए. सो हा एक IMP MCQ आहे जो की 2 वेळा विचारला गेला आहे बोर्डला. मग तुमच्या युनिट टेस्टला येऊ शकतो, सेमिस्टरला येऊ शकतो, क्लासच्या टेस्टला येऊ शकतो, स्कूलच्या टेस्टला येऊ शकतो. म्हणजेच आता सपोज सेम क्वेश्चन नाही आला, व्हॅल्यू चेंज करून येतील, पण चेकिंग तर येणारच आहे की क्वाड्रॅटिक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचंच आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे की विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. आता मी तुम्हाला कसं शिकवलं आहे की ज्यावेळी आपण 3 आणि 5 पुट करू, त्यानंतर जर सॅटिस्फाय झालं ना, 0 आन्सर आला ना राईट हँड साईडचं, तर काय होईल, सॉरी लाईट गेली होती माझी, तर काय होईल त्या केसमध्ये 3 हे होईल, म्हणजे आपण 3ला रूट म्हणू शकतो किंवा 5ला रूट म्हणू शकतो. पण ॲट अ टाइम 3 आणि 5 दोन्ही पण सॅटिस्फाईड झाले पाहिजेत. मग आपण ऑप्शन नंबर एला पुट करूया, पुट 3. मग LHS मध्ये, मग LHS काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 8. मग आपण एक्सच्या ठिकाणी किती पुट करूया, 3. ओके, सो मी इथे 3 पुट करतो. 3चा स्क्वेअर मायनस 15, इथे 3 प्लस 8. सो 3चा स्क्वेअर किती येतो, 9 मायनस 15 3 15 2 30 15 3 45 45 प्लस 8. तर ह्याची कुठूनही ॲडिशन आपल्याला किंवा सबट्रॅक्शन 0 येणार नाही आहे. सो 3 नाही आहे. ओके, मग आता तुम्ही समजून घ्या की त्यांनी क्वेश्चन कसा विचारलाय की 3 आणि 5 हे दोघं पण असले पाहिजेत.
मग 3 नाही आहे ना, मग 5 चेक करायची गरज काय आहे? कारण ॲट अ टाइम दोन्ही पण एका इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. जर 3 झाला तर मी 5 चेक करेन. उगाच मी माझा टाइम वेस्ट नाही करणार. ठीक आहे, मग मी ऑप्शन नंबर एला कट करून टाकली. आता ऑप्शन नंबर बीचा LHS लिहून घेऊया आपण. ठीक आहे, हे रफ वर्कमध्ये करूया. x² - 8x + 15. इथे आपण 3 पुट करू. 3चा स्क्वेअर मायनस 8 + 15. सो 9 8 1 8 आणि 16 8 1 24 म्हणजे 8 3 = 24 प्लस 15. मग आता 9 - 24 किती येतात? ते 4 आणि हे 5 म्हणजे 15च येते. मग -15 + 15. ठीक आहे, मग इथे काय येतं आन्सर आपलं 0 येतं आहे. हां बाबा 3 भेटला मला की 3 मुळे ही इक्वेशन सॅटिस्फाईड झाले. LHS = RHS 0 आन्सर आलाय. मग मी आता 5 साठी चेक करतो. इथे 5ची व्हॅल्यू टाकूया आपण. सो इथे 5चा स्क्वेअर होईल -8च्या आतमध्ये 5 टाकला म्हणजे एक्सच्या आतमध्ये 5 टाकला प्लस 15. सो इथे 25 येणार आहे आणि 8 पंचे 40 40 8 5 40 प्लस 15. सो 25 - 40 किती येणार आहे? 30 आणि तो -15 प्लस 15 = 0. म्हणजे 3 टाकल्यावर पण आन्सर 0 येतोय आणि 5 टाकल्यावर पण आन्सर 0 येतोय. म्हणजेच काय की मला ह्याच्यावरनं एक गोष्ट समजते की ही एक इक्वेशन आहे बी की जिच्यामध्ये मी 3 आणि 5 टाकला तर माझा आन्सर 0 येतोय. म्हणजेच ही काय झाला, हे काय झाले, ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत, सोल्युशन आहे. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर बी हा काय माझा आन्सर आहे. इझी. कसं चेक करायचं कळालं. हे झालं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. नंतर ॲक्च्युअल बोर्डमध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात याचा स्टडी. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस सेट करून काही होत नसते. तुम्हाला एक्स्ट्राची एफर्ट ही घ्यायलाच लागणार आहे. सो मग एक्स्ट्रा एफर्ट घेण्यासाठी तुम्ही शुभम भाऊ तुला सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणाल सारखा बोलतोय, पण जर तुम्ही सपोर्ट शो केलात तर मला पण मोटिवेशन भेटेल. मी पण व्हिडिओज बनवत राहीन आणि तुम्हाला IMP क्वेश्चन, स्ट्रॅटेजीज, टाइम टेबल, प्लॅनिंग एक्सेट्रा सगळं ह्या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या ह्या सुंदरशा यूट्यूब चॅनलवरती भेटेल. ठीक आहे, तो शुभम भाऊ तुला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि फ्रेंड्सना पण शेअर करायचं. आणि ह्याच क्वेश्चन्सच्या टाईपमध्ये तुम्हाला बोर्ड्सना किंवा तुमच्या स्कूल क्लासेसमध्ये टेस्ट बघायला मिळणार. हे मी गॅरंटी देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर तुम्ही 5 चेक करा. आपले सगळ्यात फेवरेट क्वेश्चन के वाले क्वेश्चन. म्हणजे मी म्हणतोय ना, के वाल्या क्वेश्चन्सना तुम्ही व्हेरी 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 IMP म्हणा. का माहिती आहे, आमचे एक सर होते 10th स्टँडर्डला. तर ते काय करायचे, एखादी IMP कन्सेप्ट किंवा क्वेश्चन असेल तर त्याला इतक्या वेळा व्हेरी 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 म्हणायचे. ते 7-8 वेळा व्ही लिहायला लावायचे आम्हाला. व्ही नंतर IMP. तसेवाले क्वेश्चन्स आहेत के वाले क्वेश्चन. व्हेरी 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 IMP. ठीक आहे, मग आता मी काय करेन, क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, जस्ट चेक इफ 3 इज वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर ते म्हणतात की के ची व्हॅल्यू फाइंड करून द्या. एकदम इझी आहे. कसं करायचं आहे बघा, इक्वेशन लिहून घ्यायची. kx² - 7x + 12 = 0. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय पुट करूया, 3 पुट करूया. पुट x = 3. आता इथे LHS RHS नाही करायचं. का? कारण आपल्याला के फाइंड करायचं आहे. हे नाही चेक करायचं आहे की 3 रूट आहे की नाही, आपल्याला के फाइंड करायचं आहे. लक्षात ठेवा नीट. ओके, सो देअरफॉर के इन ब्रॅकेट 3² - 7 ब्रॅकेट 3 + 12 = 0. सो 9k - 7 3 = 21 + 12 = 0. सो इथे चेक करा. हा जो तुमचा 9k आहे तो ॲज इट इजच ठेवूया आपण. ओके, अँड मायनस प्लस काय होतो, मायनस होतो. मग टोटल किती व्हॅल्यू आली इथे, -9 व्हॅल्यू आली = 0. या दोघांची सबट्रॅक्शन केली आणि बिगर नंबरचं साईन दिलाय. आणि हा -9 आहे तो काय होईल, तिकडे राईट हँड साईडला जाऊन +9 होईल. मग k = काय आलं, 9/9. सो k ची व्हॅल्यू किती आली, 1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. मग के ऑप्शन कुठला आहे, ए चा. सो आपला ऑप्शन नंबर ए. आता तुम्ही म्हणाल की हे एवढं चेक करायला लागतं सॉल्व्ह करून. तर येस, तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे. ह्याला मार्क्स नाही आहेत. तुम्हाला हे तुमच्या आन्सर शीटमध्ये पण नाही लिहायचं आहे मेन म्हणजे. तरी पण बघा क्वेश्चन 1 मार्काला आहे पण खूप मेहनत आहे. मग तुम्ही म्हणत असाल की 1 मार्काला घेतले कुठे क्वेश्चन येत आहेत, तर येतात. 2024ला क्वेश्चन बोर्डला आलाय. ओके, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 6 एकदम इझी आहे.
कसं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. जस्ट आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशनला कम्पेअर करायचे. मग आधी आपण इक्वेशन लिहून घेऊया. 2x² मायनस 5x प्लस 7 इज इक्वल्स टू 0. ओके, तर मग आता मी काय करेन, ए आणि बी ला म्हणजे काढण्यासाठी आपल्याला कम्पेअर करायला लागेल. मग आपण लिहूया कम्पेअरिंग अबोव इक्वेशन with ax² plus bx plus c is equals to 0. So value of a is 2, b is equals to -5 and c is equals to 7. तुम्ही चेक करा, b ला इथे -5 आहे. मी विसरलो का मायनस घ्यायचा, तर मी विसरत नाही, मी घेतोयच. ठीक आहे. मग तुम्ही कसं चेक करू शकता, आन्सर आल्याच्या नंतर क्रॉस चेक करायचं. मी इंजिनिअरिंगला होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली माझी. तर जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो ना, तेव्हा मी एक आन्सर पेपरमध्ये लिहिल्याच्या नंतर परत चेक करायचो. का? कारण मला एक मार्काची व्हॅल्यू माहिती आहे. जर मी एक चुकीचा आन्सर लिहून जर शीट माझी पुढे पाठवली, तर माझा तो 1 मार्क मला भरपूर मोठा कॉज करू शकतो. दॅट्स वाय. तुम्ही म्हणाल 1 मार्कानं काय होतं, खूप होतं. 1 मार्कानं मुलं फेल पण होतात आणि 1 मार्कानं 100 आउट ऑफ 100 पण राहतं, 99 पडतात. ठीक आहे. मग आता मला काय म्हणायचं आहे की 1 मार्क पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी एक मार्क घेऊन माझ्या खिशात आउट ऑफ मार्क्स स्कोअर करेन. ठीक आहे. मग आपण हे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जाणार. अगदी हॉट्सवाले क्वेश्चन्स पण तुम्हाला IMP क्वेश्चन्स भेटतील ह्या चॅनलवरती. ओके, मला वाटत नाही की आपण ते बोरिंग सिलेबस कंप्लीट करत बसण्यापेक्षा कन्सेप्ट आणि क्वेश्चन, IMP क्वेश्चन घ्या, मस्तपैकी प्रिपेअर करा, एक्झाममध्ये स्कोअर करा आणि इथे येऊन कमेंट करा. ठीक आहे. तर आता मग मला सांगा, त्यांनी काय विचारले, ए आणि बी ची व्हॅल्यू विचारले. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल्स टू 2 and b is equals to -5. So this is your final answer. ओके. त्याच्यानंतर बघा, एक क्वेश्चन आहे, डिटरमाइन वेदर 2 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय, 2 रूट आहे की नाही हे चेक करायचं आहे. मग LHS वाली कन्सेप्ट येईल आपली. मग आता इथे क्वेश्चन काय आपला सांगा, 2m² मायनस 5m इज इक्वल्स टू 0. ओके, सिम्पल. तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करूया, पुट m is equals to 2 in LHS of above इक्वेशनच्या LHS मध्ये m च्या ठिकाणी 2 टाका. सो देअरफॉर LHS is equals to 2m² मायनस 5m. 2m² मायनस 5m. ठीक आहे. सो इथे मी काय करेन, आता चेक करा. m च्या ठिकाणी आपण काय टाकूया, 2 टाकूया. द ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 the bracket 2. So 2 into 4 minus 5 into 2 10. So 8 इथे 8 येईल, मायनस 10 येईल, व्हॅल्यू आली -2 इज नॉट इक्वल्स टू 0. मग आपल्याला जो LHS मधून जी व्हॅल्यू पाहिजे होती ती RHS मध्ये भेटली का? नाही, 0 पाहिजे होता आपल्याला. इथे 0 आहे ना, दॅट्स आपल्याला 0 पाहिजे होता, पण 0 तर नाही भेटलाय. म्हणजे ह्याचा अर्थ काय, LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. म्हणजेच इथे मी लिहितो, देअरफॉर m इज इक्वल्स टू 2 इज नॉट अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा m म्हणजे 2 हा रूट नाही आहे. 2 रूट कधी असता, मी ही कन्सेप्ट का रिपीट करतोय सारखी, कारण ही IMP आहे. 2 कधी असतं माहिती आहे का, की ज्यावेळी 0 आन्सर आला असता. मग LHS RHS सेम आलं असतं आपलं. तुम्ही ना बेसिकचे लेक्चर्स बघा, मी एकदम प्रॉपर शिकवल्यात ह्या कन्सेप्ट. ओके, आणि मी त्यावेळी पण बोललो की हे PYQs आहेत, आणि आता पण मी तुम्हाला ही सिरीज बनवून देतोय. ओके, तर त्याच्यानंतर बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये माझे फेवरेट क्वेश्चन आहेत के वाले क्वेश्चन, केला क्वेश्चन. ठीक आहे, केला म्हणजे केळ. ठीक, मग आता के वाले क्वेश्चन्स 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आपला जो ह्या चॅप्टरचा पार्ट 2 आहे ना, त्यात चेक करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 भेटतील. PYQ आहेत, प्लस युनिट टेस्ट, सेमिस्टर, बोर्ड्स, व्हेरी IMP. त्याच्यात मी केचे सोल्युशन्स फाइंड करून दिलेत. एक ऍक्टिव्हिटी आहे आणि एक क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 नॉर्मल, क्वेश्चन नंबर 6 ऍक्टिव्हिटी. व्हेरी IMP. त्या सरांसारखं व्हेरी IMP. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे की ते विचारत आहेत, राईट द
फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ABC. ओके, मग आता मी काय करतो, ही वाली इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतो. ठीक आहे, हिला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करण्यासाठी मला काय करायला लागेल, एक्स वाली टर्म लेफ्ट हँड साईडला घेऊन येतो, सो ती प्लस होईल. ही इथेच आहे 2y आणि 10ला इकडे घेऊन येतो. ठीक आहे, आता तुम्ही ह्याला कम्पेअर करायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये एची व्हॅल्यू कमेंट करायची. मी एवढ्या मेहनतीनं तुमच्यासाठी लेक्चर आता बनवला, एक जवळपास आपल्याला आता 20 मिनटं होत आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आणि मी हा क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी विचारतोय की ABCची व्हॅल्यू तुम्हाला आली पाहिजे सांगता. मग कमेंटमध्ये सांगायचं की A इज इक्वल्स टू दिस, B इज इक्वल्स टू दिस अँड C इज इक्वल्स टू दिस. त्याच्यानं मला पण एक मोटिवेशन येईल की मुलं फक्त लेक्चर नाही बघत आहेत, तर ते पूर्ण लेक्चर बघतायत 20 मिनिटांचा 25 मिनिटांचा, आणि ते एंडिंगला विचारलेला होमवर्क ॲज अ क्वेश्चन कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर पण करतायत. ओके, याच्यानं काय दिसतं, एक सिन्सिअरिटी दिसते की तुम्ही ॲज अ स्टुडंट खूप सिन्सिअर आहात. मी ॲज अ टीचर तुमचा मोठा दादा म्हणून तुम्ही मला समजू शकता की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो ह्या गोष्टी. ठीक आहे, तर मग आता आपण काय करूया, तुम्हाला एक फायनल हे सांगतो की प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करायचं, ही जी आपले क्वेश्चन्स आता ही व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे राईट, तर मग तुम्हाला ह्याच टाईपचे क्वेश्चन बोर्डला आलेत की नाही हे चेक करायचं असेल ना, तर 2026चा तुमच्या फ्रेंडनं किंवा तुमच्या आजूबाजूला जे 10thला होते लास्ट टाइम त्यांच्याकडून तुम्ही क्वेश्चन पेपर्स घ्या आणि त्यांच्या 2026मध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स कुठे दिसत आहेत का बघा, 1 मार्करमध्ये गॅरंटीड दिसतील, गॅरंटीड. मग याचा अर्थ काय आहे की आपण जी प्रॅक्टिस करतोय ही फक्त युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिम्ससाठी लिमिटेड नाही आहे, तर बोर्ड एक्झामसाठी पण आहे. ओके, सो ह्या सिरीजला जर तुम्हाला फॉलो करायला भेटलं ना थ्रूआउट इयर, तर मला असं वाटतं की तुमचं प्रिपरेशन 100% होईल. आणि आपण ट्राय करू मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी हे जे सब्जेक्ट्स आहेत ते सगळ्यांच्या IMP डिस्कस करायला ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर एक गोष्ट तुम्ही आत्ता पण विसरताय, शुभम बोतूला सबस्क्राईब करायला, बेल आयकन हिट करायला आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायला. शेअरिंग इज केअरिंग. तुम्ही जर शेअर केलात, मी माझं नॉलेज तुमच्याबरोबर शेअर करतोय, तुम्ही आपली व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि भरमसाठ मार्क्स मिळवा. मला तर वाटतं 100च्या वरती मार्क्स भेटले पाहिजे. का? कारण आपली ही कोणती सिरीज आहे, व्हेरी 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 IMP सिरीज. ठीक आहे, आमचे SY माने सर बोलायचे, सरांजवळ ही व्हिडिओ पोहोचली तर ते खुश होतील की अजून मला आठवते म्हणून. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.